औरंगजेब हा सध्याचा रेलेव्हंट विषय नाही आहे, म्हणजे सध्याचा योग्य असा विषय नाही अशा आशयाचं विधान संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलं आणि लगेचच विश्व हिंदू परिषदेचा नूर पालटला, भाषा बदलली आणि त्यामुळे आता औरंगजेब कबर पाडा तोडा, बाजूला न्या, स्थलांतरित करा या सगळ्या मुद्द्याला सध्या तरी ब्रेक लागलेला आहे असं म्हणायला हरकत नाही। ब्रेक यासाठी कारण विषय संपलेला नाहीये, पण पॉज बटन दाबलं गेलेलं आहे। नमस्कार, मी प्रसन्न जोशी, आपण पाहताय माझा मुद्दा एबीपी माझावर। राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं घेतलेल्या या भूमिकेचे अर्थ काय ते आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। आपल्याला कल्पना आहे, नागपूरमध्ये दंगल झाली, त्याच्यानंतर वातावरण थोडं उद्विग्न झालेलं आहे, पेटलेलं आहे, शांतता आहे, मात्र ती धुमसणारी आहे आणि या पार्श्वभूमीवरती विश्व हिंदू परिषद बजरंग दल आक्रमक झालेले होते। मुख्य मागणी होती औरंगजेबाची कबर जी खुलताबाद छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये आहे तिथून ती उद्ध्वस्त तरी करण्यात यावी किंवा बाजूला नेण्यात यावी, तिचं स्थलांतर करण्यात यावं किंवा तिचं किमान उदो उदो होता कामा नये, बडेजाव होता कामा नये। हे सगळं होत असताना एक नागपूरमध्ये आंदोलन झालं, त्यानंतर एक वेगळी चेन रिॲक्शन झाली, मग दंगल पेटली आणि आता त्याच्यावरती कोण जबाबदार आहे हा तपास पोलीस करतायत। या दरम्यानच्या काळात संघानं हे विधान करणं फार महत्त्वाचं आहे। त्याचं कारण असं, नागपूरच्या सगळ्या प्रकरणानंतर एक हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या होत्या, पेटल्या होत्या। त्यांचं म्हणणं होतं की ही शांतता किती काळ ठेवायची, किती काळ फक्त सहन करायचं। पण त्याचवेळी संघाचा आलेला हा संदेश, कारण संघ अशा विषयांवरती विस्तृत भाष्य करत नाही, तो संदेश देतो, एक प्रकारचा इशारा देतो आणि तो त्याच्या परिवारातल्या लोकांना लगेच कळतो आणि त्यामुळे लगेचच हे जाणवलेलं की विश्व हिंदू परिषद बजरंग दलनं थोडं आस्ते कदम आता स्वीकारलेलं आहे। कोणती 5 कारणे आहेत? त्याला पहिला मुद्दा असा की बजरंग दलच्या औरंगजेबाच्या या कबरीबद्दलचा एकूणच हिंदू समाजमन महाराष्ट्रातला आहे, त्याचा प्रतिसाद एकसंध नाही आहे। बाबरी मशीद पाडण्याच्या बाबतीत जे आंदोलन उभं राहिलं आणि उत्तर प्रदेश दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत सुद्धा घरोघरी गर्व से कहो हम हिंदू है किंवा कोदंडधारी रामाचं आणि समुद्रामध्ये उभा राहिलेल्या श्रीरामाचं जे पोस्टर सगळीकडे बघायला मिळालं होतं, असं वातावरण महाराष्ट्रात औरंगजेब कबरीच्या बाबतीत तयार झालेलं नाही। त्यामुळे हिंदू ज्या गोष्टीसाठी करायचं त्यासाठी जो प्रतिसाद असायला हवा होता तो महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य आणि बहुसंख्य हिंदूंकडून तसा निर्माण झालेला दिसत नाही। हे एक कारण यामागे असू शकतं। दुसरा मुद्दा म्हणजे सरकारवरची टीका। आपण लक्षात घेऊया, महाराष्ट्रामध्ये भाजप शासन आहे, गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बावनकुळे असतील, ही सगळी मंडळी भाजपची आहेत, नागपूरमधली आहेत। अशा वेळी ही दंगल होते, महाराष्ट्रात एक अस्वस्थता पसरते आणि हे सगळं अंगुली निर्देश करतं की सिक्युरिटी ब्रीचेस, पोलिसी व्यवस्था याच्यामधल्या ज्या जागा आहेत, मोकळ्या जागा आहेत, ज्याच्यामुळे हे सगळं वाढलेलं आहे आणि अशांतता पसरली आहे, याच्या टीकेचे धनी शेवटी होणार आहे सरकार। आपण हे लक्षात घेऊया, संघाचं हे 100वे स्थापना वर्ष सुरू झालेला हा काळ आहे। अशा काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जर का अशी अशांतता तयार झाली, मग ती भले औरंगजेबाची कबर दूर करण्यासाठी, नष्ट करण्यासाठी होत असेल, पण तुमच्याच राज्यात जर का हे होत असेल, एक लक्षात घ्या, ज्यावेळी बाबरीचा सगळा विषय झाला होता त्यावेळी सुद्धा कल्याण सिंग सरकारवरती दबाव आला होता आणि तरीसुद्धा जे व्हायचं होतं ते झालं होतं। लालू प्रसाद यादव यांनी कशा प्रकारे कारवाई केली होती तेव्हाच्या रथयात्रेवरती अडवाणींच्या, हे सगळं मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे। उद्या जर का अशा प्रकारे औरंगजेब कबरीच्या बाबतीत मोठं आंदोलन उभं राहिलं तर काही प्रमाणात पंचायत आणि अडचण ही फडणवीस सरकारची होणार आहे आणि ते सुद्धा त्या काळात होणार आहे जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा 100वा वर्षाचा हा वर्धापन दिन कार्यक्रम सुरू असणार आहे किंवा हे वर्ष सुरू असणार आहे आणि त्यामुळे सुद्धा औचित्य या प्रसंगाचं किती आहे याचा विचार संघाने केला असेल। तिसरा मुद्दा बदललेला काळ। आपण लक्षात घेऊया, 90च्या दशकामध्ये भावना सगळ्यांच्याच तीव्र होत्या। मुंबईमध्ये दंगली होत होत्या, तिकडे खलिस्तानची मागणी होत होती, आसाम आणि ईशान्य अस्वस्थ होता, दक्षिणेमध्ये अस्वस्थता होती, कारण भावना प्रभावी असण्याचा तो काळ होता। आता मात्र भारत बदललेला आहे, आता भारताची दिशा बदललेली आहे, आर्थिक दिशा बदललेली आहे, मध्यमवर्ग मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, त्यामुळे असे भावनिक विषयांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळणं कमी झालेलं हे गेल्या अनेक वर्षात बघायला मिळालेलं आहे। इतकंच नाही, लोकांना याची सुद्धा जाणीव झालेली आहे की अशा घटनांमध्ये विशेषतः तरुणाईला याची जाणीव झालेली आहे, करिअर बर्बाद होतं ते तरुणांचं बर्बाद होतं, केसेस दाखल होतात ते गरिबांवर दाखल होतात आणि याचा फायदा काही होत नाही। औरंगजेबाच्या कबरीला जणू काही लोक जाऊन हार चढवत होते अशातला भाग नव्हता, कोणाला फारशी परवा पण नसेल आणि कल्पनाही नव्हती। त्यामुळे या बदललेल्या काळाचं भान संघाला आलेलं असेल आणि त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची शक्यता आहे। चौथा भाग आहे देशात पडसाद पडण्याची शक्यता। जर का समजा हे औरंगजेबाचं प्रकरण असंच मोठं झालं तर औरंगजेब हे एक असं भूत आहे की जे मुळामध्ये नव्हतं पण ते तयार होऊ शकतं। म्हणजे बाबरीचा प्रकार वेगळा होता, तिथे श्रीरामाचं मंदिर होतं, त्याच्यावर बाबरी तयार झाली म्हणून ते पाडण्यात आल्याचं एक लॉजिक तरी मांडलं जात होतं। इथे असं आहे की
औरंगजेबाची कबर ही थेट मराठेशाही असताना होती, मधल्या काळात पेशवाई होती तेव्हा सुद्धा होती, आणि ती कुठल्याही मंदिर वगैरे पाडून बनवण्यात आलेली नाही, ती होती तेवढीच होती आणि तिचा बडेजाव सुद्धा नाही आहे. जर का तुम्ही अन्य मुघल शासकांच्या जर का कबरी बघितल्या देशभरात असलेल्या, विशेषतः उत्तर भारतात असलेल्या, त्यांना जो देखणेपण असतं, जी वास्तू बनवलेली असते, अशी कोणती भव्य दिव्य वास्तू औरंगजेबाच्या कबरीला नाही. त्यामुळे जर का तिकडे काही उकराउकरी करण्याचा प्रयत्न झाला, तोडफोड करण्याचा प्रयत्न झाला, तर एक नको ते वातावरण अख्ख्या देशभर तयार होत असेल तर त्याला भाजप सरकार देशाच्या पातळीला तयार आहे का? आपल्याला कल्पना आहे संभलमध्ये सुद्धा गोष्टी शेवटी शांततामय मार्गानेच करण्याचा प्रयत्न झाला. योगी आदित्यनाथांसारखे कडवट हिंदू मुख्यमंत्री असून सुद्धा, हिंदुत्ववादी मुख्यमंत्री असून सुद्धा या बदललेल्या काळाची सुद्धा जाणीव संघाने त्याची दखल घेतली असल्याची शक्यता आहे. आणि पाचवा मुद्दा, आणि इथे मात्र आपण विश्व हिंदू परिषदेने जे वाक्य शब्द वापरलेले ते इकडे वापरले पाहिजे, त्यांचे जे प्रमुख आहेत शेंडे म्हणून, की आम्ही सरकारला वेळ देतोय. बाबरीच्या प्रकरणात सुद्धा बघायला मिळालं होतं की बाबरी एकाच रात्रीत एका दिवसात पाडण्यात आली नाही, त्याच्या आधी खूप आंदोलनं झाली, सरकारना वेळ देण्यात आले, पुन्हा आंदोलन, पुन्हा 2 पावलं मागे 1 पाऊल पुढे, 2 पावलं मागे 1 पाऊल पुढे. अशा वेळी इथे जर का अशी घाई गर्दी केली तर याचा अर्थ सरकार पुरस्कृत हे आंदोलन चालू आहे असं बोट पुन्हा दाखवलं जाणार या सरकारकडे. आणि जर का हा मुद्दा जनतेचा आहे असं दाखवायचं असेल तर त्यासाठी सरकारला सुद्धा वेळ द्यावा लागेल. सरकार काय प्रतिक्रिया देते, मग कदाचित कोर्ट कचेऱ्या होणार आणि मग त्यानंतर कदाचित एक जनमत तयार व्हावं लागेल. असं जनमत या क्षणी तरी महाराष्ट्रामध्ये औरंगजेब कबरीच्या विरोधात सरसकट झालेलं नाही हे स्पष्ट दिसतंय. आणि म्हणूनच संघानं या सगळ्या 5 एक कारणांचा विचार करून सध्या तरी पॉज बटन दाबलेलं आहे. मी शब्द वापरतोय पॉज बटन. पॉज बटन म्हणजे गाणं फक्त थांबवलेलं असतं, नंतर ते सुरू करता येतं, आणि त्याचप्रमाणे संघाने ही भूमिका घेतली असावी अशी शक्यता आहे. अर्थात तुमचं काही मत वेगळं असेल तर या व्हिडिओच्या खाली तुमच्या कमेंट्स येऊ द्या. माझा मुद्दा तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा. सबस्क्राईब करा एबीपी माझाच्या इंस्टाग्रामला, यूट्यूब चॅनलला, फेसबुक अकाउंटला फॉलो करा, आणि आपला रोजचा कार्यक्रम आहे तो पाहायला विसरू नका. 7:56 0 वर माझ्यासोबत एबीपी माझावर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.